नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर गुढीपाडवा विशेष मी एवढे सगळे वेज पदार्थ बनवले होते आणि हे सगळे पदार्थ मी 1.5 तासात बनवले होते। तर हे सगळे पदार्थ सोप्या पद्धतीने आणि काही यूजफुल टिप्स वापरून कसे बनवलेले आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर हा व्हिडिओ लॉंग आहे कारण प्रत्येक पदार्थ सोप्या पद्धतीने कसा बनवायचा त्याचबरोबर माझी करण्याची पद्धतही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते मळून घेणार आहे। ते याच्यासाठी कारण आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत, तर पुऱ्या बनवण्यासाठी पहिल्यांदा मी पीठ मळून ठेवते, म्हणजे सगळा स्वयंपाक होईपर्यंत पीठ आहे ते चांगलं मऊ होईल, चांगलं भिजेल, याच्यासाठी मी हे पहिल्यांदा मळून ठेवणार आहे। आणि सगळा स्वयंपाक झाला की त्यानंतर मग पुऱ्या करायला घेणार आहे। तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला केवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढं तुम्ही पीठ इथे चाळून घेतलं पाहिजे। कुठलंही पीठ असलं तरी ते चाळून घेणं गरजेचंच आहे। भले तुम्हाला मैद्याच्या जरी पुऱ्या बनवायच्या असतील तरी मैदाही येथे चाळून घेतला पाहिजे, कारण मैद्यामध्ये लवकर अळी तयार होतात। पीठ मी येथे चाळून घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये मी घालणार आहे मीठ। तर मीठ घालून हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ कसं मळायचं हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काही जणांना पीठ मळताना ते हाताला चिकटतं किंवा ते व्यवस्थित जवळ होत नाही आणि मुख्य म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही। तर याच्यासाठी काय सांगितलं मी पहिल्यांदाच की थोडं थोडं पाणी करायचं आणि पीठ जेवढं जवळ होईल तेवढं जवळ करून घ्यायचं। आता बघू शकता माझं एवढं पीठ जवळ झालेलं आहे। तर जेवढं पीठ आपल्या मुठीमध्ये येईल तेवढं पहिल्यांदा जवळ करून घ्यायचं आणि ते साईडला ठेवायचं। तर बघू शकता जेवढं मला जवळ झालं तेवढं मी पहिल्यांदा मोठा गोळा जवळ झाला तो साईडला ठेवला, त्याच्यानंतर छोटा झाला तो साईडला ठेवला। आता हे एवढंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे। तर हाताने चेक करून घ्यायचं की ते जवळ होतंय की नाही होत असं वाटलं तर याच्यामध्ये अगदी हातावरती घेऊन थोडंसं पाणी घालायचं। आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी केवढं घातलं, तर अगदी थोडंसं पाणी घालायचं, त्याच्यामध्ये जेवढं पीठ जवळ होईल तेवढंसं साईडला ठेवायचं। आता याच्यामध्ये एवढंसं पीठ जवळ झालं आहे तर ते साईडला ठेवलं आहे। आता राहिलं एवढं शिल्लक, तर हे हातामध्ये म्हणजे जवळ होऊन येणार नाही, तर याच्यासाठी याच्यामध्ये देखील अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि उरलेलं जे पीठ आहे ते सगळं जवळ करून घ्यायचं। लास्टला अगदी थोडंसं पीठ राहिलं की ते पूर्ण हाताने जवळ न करता समोरच्या 4 बोटांनी जवळ करून घ्यायचं। बघू शकता आता हे देखील जवळ झालेलं आहे। आता काय करायचं, जे मळून ठेवलेलं बाजूला गोळे आहेत ते बघायचे। याच्यामध्ये जास्त कुठला गोळा सुका वाटेल त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि जवळ करून घ्यायचं। तर बघू शकता हे जवळ करून घेतले। आता हळूहळू याच्यामध्ये आपण दुसरे छोटे छोटे गोळे ॲड करून घ्यायचे आणि मळून घ्यायचे। पाण्याची गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं। आता बघू शकता हे बाकीचे जे लहान लहान गोळे होते ते याच्यामध्ये मी सगळे एकत्र केलेले आहेत आणि हे पीठ एवढं थोडंसं मळून घेतलेलं आहे। आता त्यानंतर राहिला हा मोठा गोळा। तर मोठ्या गोळ्यामध्ये पहिल्यांदा बघायचं की पाण्याची गरज आहे की नाही, नसेल तर तसंच मळायचं। मला याच्यामध्ये गरज वाटत नाही त्याच्यामुळे मी ते तसंच मळून घेतलं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने केलं की हाताला कुठे पीठही लागत नाही। आता मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही, तरी देखील तुम्ही बघू शकता हाताला माझ्या अजिबात पीठ लागलेलं नाही। आता तो गोळा मळून झाला की साईडला जो आपण दुसरा गोळा ठेवला तो घ्यायचा आणि सगळ्या पिठाचा एकत्रित एक गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर हलक्या हाताने हे पीठ आपण मळून घ्यायचं। बघू शकता किती सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला पीठ मळून दाखवलेलं आहे। हातही खराब झालेले नाही आणि जास्त परातही खराब झालेली नाही। आता काय करायचं, त्याच्यानंतर आपण तेल घालायचं। तेल आपण घालतोच प्रत्येक वेळी, तेल घालायचं, थोडंसं पीठ नरम राहील याच्यासाठी परत एकदा मळून घ्यायचं। त्यानंतर हा जो पिठाचा गोळा आहे तो असाच परातीमध्ये न ठेवता आपण एका बाउलमध्ये त्याला काढून घेऊया आणि या परातीमध्ये आपण पाणी घालून ही परात धुण्यासाठी ठेवून द्यायचं, नाहीतर सगळा स्वयंपाक होईपर्यंत ही परात खडखडीत होऊन जाईल। तर हा गोळा मी याच्यामधला काढून एका बाउलमध्ये ठेवते आणि याच्यावरती आपण झाकण मात्र ठेवून द्यायचं आहे। आपल्याला हे उघडं ठेवायचं नाहीतर याच्यावरती खपल्या येतील आणि पीठ हे सुकल्यासारखं होईल। पीठ मळून झालंय। आता आपल्याला दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत, म्हणजे आपण ज्या भाज्या बनवणार आहोत त्या भाज्या आपण चिरून घ्यायच्या। तर सगळ्यात अगोदर मी फ्लॉवर घेतलाय। हा कालच फ्लॉवर मी मार्केटमधून घेऊन आले। याची पानं मस्त ताजी होती, काल याला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी पानांनी मान टाकलेली आहे।
तर या ज्या फ्लॉवरची पानं आहेत ती काढून घ्यायची. या पानांची देखील भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी व्यवस्थित काढून घेते मुळातनं. तर मुद्दामच मी मार्केटमधून पानं असलेला फ्लॉवर घेऊन आले, कारण या पानांची भाजी खूपच छान होते. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी पानं काढलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता म्हणजे आपल्याला कायमच हे करावं लागेल ज्यावेळी आपण फ्लॉवर बनवू त्यावेळी. तर मी इथे हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. अति जास्त गरम पाणी नाही वापरलं आहे, तर थोडंसं गरम आहे. मी पातेलं उचलू शकते एवढं गरम हे भांडं आहे, पाणी आहे. तर आता काय करायचं आहे, आपण हा जो फ्लॉवर आहे तो मी सगळा यूज करणार नाही, थोडासा यूज करणार आहे. तर जेवढा फ्लॉवर पाहिजे तेवढा फ्लॉवर मी खालून कट करून घेणार आहे. तर कट करताना देखील आपण अशा पद्धतीनेच कट करायचा, वरून कट करायचा नाही, जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये जर अळी वगैरे असेल तर ती देखील या चाकूमध्ये येईल आणि कापली जाईल. तर असं म्हणताच मला समोर अळी दिसलेली आहे, बघू शकता ग्रीन कलरमध्ये आणि साईडला एक ब्लॅक कलरमध्ये आहे. तर हे होऊ नये, म्हणजे ती याच्यामध्ये कापली जाऊ नये, याच्यासाठी खालच्या मुळांमधून आपण हा जो फ्लॉवर लागणार आहे तेवढा कट करून घ्यायचा. तर त्या अळीला मी टाकून आलेली आहे आता. तर एवढा फ्लॉवर मी भाजी बनवण्यासाठी घेतलेला आहे. आता हा फ्लॉवर साफ कसा करायचा, तर हा फ्लॉवर आपण चाकूने साफ करायचा नाही, तर हाताने आपल्याला हा फ्लॉवर साफ करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आणि हे जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा फ्लॉवर टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण फ्लॉवरचे हातानेच असे पीस करून घ्यायचे. आता जर कुठचा पीस मोठा असेल, आपल्याला तो लहान करायचा असेल, तर त्याला कट करताना आपण खालून देठाकडून कट करायचं. आता काय करतो आपण, अशी डेटही यूज करतो, काही जण करतात, काही जण करत नसतील, पण आम्ही तरी करतो. तर ते डेट मात्र आपण चाकूने कापून घ्यायचा. देठ कापला की फ्लॉवर असं साफ करायला खूपच इझी जातं, त्याच्यामुळे देठ काढून घ्यायचं आणि त्यानंतर फ्लॉवर आपण साफ करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने संपूर्ण फ्लॉवर मी साफ करून घेते. तर बघू शकता संपूर्ण फ्लॉवर मी साफ करून घेतला. तर फ्लॉवर साफ करून झाला आहे. सध्याला मी हे भांडं साईडला ठेवते, म्हणजे जी फ्लॉवरची भाजी आहे ती आपल्याला पाण्यातच ठेवायची आहे आणि हा जो फ्लॉवरचं जे वेस्टेज आहे, कचरा आहे, तो साईडला काढते. आणि आता फ्लॉवरचे पानं कशी साफ करून घ्यायची, ती कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही जी फ्लॉवरची पानं आहेत त्यांना मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे आणि आता त्यांना आपण कट करूया. तर एक फ्लॉवरचं पान घेतलं आहे मी आणि अशा पद्धतीने कोवळं असेल तर आपण काय करायचं, ते डायरेक्टच कट करायचं. पण जर जून असेल तर फ्लॉवरचा जो मधला देठ आहे, फ्लॉवरचा म्हणजे जो पानाचा देठ आहे, तर त्या देठवरती जो भाग असतो कडक, तो आपण काढून टाकायचा. आता हे जे मी पहिल्यांदा साईडला केलं ते कोवळं होतं, ते पूर्ण यूज करणार आहे मी, त्याच्यामुळे ते साईडला ठेवले. आता हा जो देठ आहे तो वरती जून आहे, खाली कोवळा आहे, तर जो जून आहे तो मी पुढे ठेवला आहे कट करून, म्हणजे तो मी यूज करणार नाही. आता जेवढा कोवळा भाग आहे तेवढा कोवळा भाग घेणार आहे आणि ते जून भागावरती जर पान असेल तर ते घेणार आहे. अशा पद्धतीने सगळी पानं मी साफ करून घेते. पहिल्यांदा फ्लॉवरची जी पानं होती ती जास्तच करून कोवळी होती, फक्त 3 देठ होते ते जून होते, पूर्ण जून नव्हते. खालचा भाग होता तो कोवळा होता, वरचा जून होता, तो मी घेतला नाही. तर अशा पद्धतीने आपण बारीक कट करून घ्यायचं. जर समजा या पानांचा जो मधला देठ आहे तो जून असेल तर आपण साईडची फक्त पानं घ्यायची, ती कट करायची आणि त्यांच्यापासून भाजी बनवायची. पण देठ कोवळा आहे तो देखील चवीला खूप छान लागतो, म्हणून त्याला देखील मी घेतलेला आहे याच्यामध्ये. तर सगळी भाजी मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेते. तर भाजी माझी सगळी चिरून झाली. आता ह्या भाजीला देखील मी या स्टेनरमध्येच ठेवते, दुसरं भांडं घेत नाही. तर आता ज्या भाज्या आपल्याला साफ करायच्या होत्या त्या आपण करून घेतल्या. एक म्हणजे फ्लॉवरची आणि दुसरी म्हणजे फ्लॉवरच्या पानांची. आता फ्लॉवरच्या भाजीसाठी आपल्याला बटाटी लागणार आहे, तर ती बटाटी मी आताच कट करून घेणार आहे. तर या भाज्या सध्याला साईडला ठेवूया. तर बटाटी मी अगोदर धुवून घेतलेली नाही, तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतले. आता या पाण्यामध्ये आपल्याला ती बटाटी घालून घ्यायची आहे. बटाटीला थोडं पहिल्यांदा ओलं करून घेते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा असा चाकू आहे, ज्याला असे बारीक दात आहेत, तसा चाकू मी यूज केला आहे. मी इथे पिलरचा वापर केलेला नाही.
पिलरने देखील आपण साल काढू शकतो, पण मी काय करते ह्या अशा चाकूचाच उपयोग करते। तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हा चाकू या पोटॅटोवरती असा फिरवून घ्यायचा, याच्यामुळे साल निघून येते। मी अगदी संपूर्ण याची साल काढणार नाही, म्हणजे याला पांढरा शुभ्र वगैरे काही करणार नाही। तर बघू शकता चाकूने आपण असं केल्यानंतर मध्ये मध्ये हा जो बटाटा आहे तो त्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यावरची जी बारीक बारीक साल आलेली आहे ती पाण्यामध्ये निघून जाईल। तर बस आता मी या बटाट्याची एवढीच साल काढून घेणार आहे आणि या बटाट्याला मी नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहे। त्याच्यासोबतच जी फ्लॉवरची भाजी आपण गरम पाण्यात टाकली होती तिला देखील परत एकदा धुवून घेणार आहे आणि थंड पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे। त्यानंतर आपल्याला हवी त्या साईजमध्ये आपण बटाटे कापून घ्यायची। हवी त्या म्हणजे अगदी लांब आकारामध्ये कापायचे नाही, तर जसं आपण भाजीसाठी मीडियम आकारामध्ये कापतो अगदी तशीच बटाटे कापायची आणि त्या बटाटीलाही या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, कारण भाजी करेपर्यंत बटाटी काळी पडू नये यासाठी। तर आपण ज्या बनवणार आहोत त्या दोन्ही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या भाज्या साईडला ठेवून द्यायच्या आहेत आणि आपल्याला कांदे टोमॅटो किती लागणार आहेत ते आपण कट करून घ्यायचे। तर मी येथे 4 कांदे वापरलेले आहेत आणि 2 टोमॅटो वापरलेले आहेत। तर हे 4 कांदे कशासाठी, पहिला जो कांदा आहे तो फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी, सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी। दुसरा कांदा आहे तो आपण चण्याची ग्रेव्ही बनवणार आहोत, तर ग्रेव्हीमध्ये मसाला बनवण्यासाठी। तिसरा कांदा त्याच चण्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी आणि चौथा कांदा जो आहे तो आपण जी पाल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी। त्याचबरोबर हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे 2 टोमॅटो मी 3 पदार्थांमध्ये वापरणार आहे। एक म्हणजे फ्लॉवरच्या भाजीसाठी, दुसरं चण्याच्या ग्रेव्हीसाठी आणि तिसरं म्हणजे डाळीमध्ये म्हणजेच वरणामध्ये। तर आपण पहिल्यांदा कांदे कापून घ्यायचे आहेत। तर मी 2च्या वरती जर कांदे असले तर काय करते, एका भांड्यामध्ये पाणी घेते, थंड पाणी घेते आणि त्यानंतर कांद्यांना असं मधून कट करते आणि ते कांदे मग त्या पाण्यामध्ये टाकते। असं केल्यामुळे काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा आपल्या डोळ्यांना अजिबात झोंबत नाही आणि दुसरं म्हणजे कांद्यावरची जी साल आहे ती पटकन निघून येते। तर या कांद्याला आपण उलटं करून टाकायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसंच। तर या कांद्याचं जे व्हाईट पाणी आहे ते निघून जातं आणि डोळ्याला ते कमी झोंबतं। तर बघू शकता टाकल्यावरतीच पाण्याचा कलरही चेंज झाला आहे, ते थोडंसं व्हाईट असं झालं आहे। तर हे सगळे कांदे कापून मी पाण्यामध्ये ठेवते। कांदे मोठे आहेत त्याच्यामुळे मला जरासा जोर लावावा लागतो। तर हे कांदे कापून झालेले आहेत। आता आपण कट करणार आहोत टोमॅटो, त्यासाठी हे कांदे मी साईडला ठेवते आणि टोमॅटो कट करून झाल्यानंतर मग मी कांदे कट करणार आहे। तर टोमॅटो मी अगोदरच धुवून घेतलेले होते। आता टोमॅटोला मधून कापायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये जर बिया असतील तर त्या बिया आपण काढून टाकायच्या। या ज्या बिया असतात टोमॅटोच्या, वांग्याच्या, या शरीरासाठी चांगल्या नसतात आणि ज्यांना मूतखड्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर अशा बिया असलेले ज्या भाज्या आहेत त्या खाऊच नये आणि जर खायच्याच असतील तर टोमॅटोमधल्या या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या। जी शिमला मिरची आहे त्याच्या देखील ज्या बिया असतात त्या देखील आपण वापरायच्या नाही, त्या देखील काढून टाकायच्या। काही जण त्याचा देखील वापर करतात, पण तसं करायचं नाही, ते काढून टाकायच्या। मी 1 टोमॅटो असेल, अर्धा टोमॅटो असेल तरी कायम बी काढूनच टाकते। तर टोमॅटोमधल्या सगळ्या बिया मी पहिल्यांदा काढून घेतल्या। आता या टोमॅटोमध्ये जास्त बिया नव्हत्या, बारीकच होत्या। तर टोमॅटोच्या बिया काढून टाकल्या। आता आपल्याला टोमॅटो कट करायचं आहे, तर मी हे 2 टोमॅटो आहेत ते बारीकच कट करून घेणार आहे। तर टोमॅटो कापून झालाय, त्या टोमॅटोला मी साईडला ठेवते, कारण आता आपल्याला कांदे कट करायचे आहेत यासाठी। तर आता आपण कांदे कट करून घेऊया। तर कांदा कट करताना काय करायचं, कांद्याचा जो खालचा भाग आहे म्हणजे कांद्याचं जे मूळ आहे ते आपण अशा पद्धतीने काढून टाकायचं, त्रिकोण करून। बघू शकता मी कसं काढलं तसं। तर ही सगळ्यात मोठी एक टिप्स आहे, जेव्हा तुम्हाला उभा कांदा कट करायचा असतो, म्हणजे आपण कांदा भाजी वगैरे बनवताना कट करतो तसा, तर तो कांदा कट करताना आपल्याला अशाच पद्धतीने कांद्याचा जो खालचा भाग आहे तो काढून टाकायचा। याच्यामुळे आपला जो कांदा आहे तो मोकळा होतो। आता देखील मी कांदा उभा कट केला आहे। तर हा उभा कट केलेला कांदा चण्याच्या ग्रेव्हीसाठी जो मसाला बनवणार आहोत त्यासाठी यूज करणार आहोत। यासाठी मी एकच कांदा उभा कट करून घेतला आहे। आता हे जे बाकीचे कांदे आहेत ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत। पण त्या अगोदर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये मी कांदा टाकला तर त्याची जी साल आहे ती किती पटपट निघून येते, कांद्याला चिपकलेली नाही।
आता ही वरतून जी सुकलेली वगैरे साल दिसते ती आपण अशी काढून टाकायची चाकूच्या साहाय्याने. त्यानंतर मग हे बाकीचे जे कांदे आहेत उरलेले त्यांना मी बारीक कट करून घेतलेला आहे. तर कांदे टोमॅटो आपले कट करून झालेले आहेत. आता चण्याची जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीसाठी मी ते 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि एवढासा आल्याचा तुकडा घेतला. हा जास्त होणार आहे, याच्यातला थोडासा मी साईडला काढून ठेवते आणि याला देखील छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते. म्हणजे आता ज्यावेळी मसाला बनवणार त्यावेळी मला सेपरेट परत आलं कट करायची गरज नाही, यासाठी मी याच्यासोबतच हे आलं घेतलं आहे. तर तुम्ही देखील असंच करा. ज्यावेळी तुम्हाला लवकर कामं करायची असतील, म्हणजे स्वयंपाक लवकर बनवायचा असेल, त्यावेळी असंच करायचं. पहिल्यांदा जो भाज्यांचा शिक्षण आहे तो आपण साफ करून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदे टोमॅटो आपल्याला केवढे कट करून घ्यायचे आहेत ते घ्यायचे, लसूण सोलून घ्यायची, आलं चिरून घ्यायचं. तर ही सगळी तयारी आपण करून ठेवली की आपला जो स्वयंपाक आहे तो देखील लवकर होतो. तर आता आपली भाजी आणि कांदे टोमॅटो चिरून झालेले आहेत. आता आपण मसाला बनवायला घेऊया. मसाला कशासाठी, तर चण्याची जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यासाठी. तर 2 चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. तर तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे. जो कांदा आपण उभा कापून घेतला होता तो कांदा आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि कांद्याला परतवून घ्यायचा आहे अगदी 1 मिनिटभर. म्हणजे आपल्याला फक्त 1 मिनिटभरच कांदा परतायचा नाही, तर 1 मिनिटभर परतायचा. आणि त्यानंतर मग आपण काय करायचं, हा जो कांदा आहे त्याला थोडंसं साईडला करायचं, म्हणजे मध्ये याच्या थोडीशी जागा करायची. आणि याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले ॲड करायचे आहेत. तर याच्यामध्ये अर्धा चमचा एवढे मी धने घातलेले आहेत. त्यानंतर दालचिनी तुम्ही बघू शकता मी केवढीशी वापरलेली आहे, ती अगदी थोडीशी. त्यानंतर 1 लवंग, 1 मिरी आणि चक्री फुलाचं 1 पाकळी वापरलेली आहे याच्यामध्ये. तर आता हे सगळे मसाले जे आहेत ते कांद्यांसोबत आपण मिक्स करून घ्यायचे आणि कांद्यासोबत यांना भाजायचं. ते झालं की मग याच्यामध्ये लसणीच्या 4 पाकळ्या आणि आल्याचे तुकडे हे देखील घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे कांद्यासोबत. त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हा कांदा असाच परतवायचा आहे. याला एकदम आपण लालसर होऊ द्यायचं नाही किंवा एकदम आपल्याला हा नरमही होता नाही. आता 2 ते 3 मिनिटांनी किंवा 2.5 मिनिटांनी याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा. टोमॅटोलाही आपण परतवून घ्यायचं. तर टोमॅटो घातल्यानंतर याला परत 2 ते 3 मिनटं आपण परतवून घ्यायचं. आता इथे तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन, मी आता सुकं खोबरं वापरलेलं आहे, पण हे जे खोबरं आहे ते मी ऑलरेडी भाजून ठेवलं होतं ते मी वापरलं आहे. तर हे जे सुकं खोबरं आहे ते मी टोमॅटो घातल्यानंतर घातलेलं आहे, कारण माझं भाजलेलं आहे. जर तुमचं खोबरं भाजलेलं नसेल, डायरेक्ट तुम्ही किसणीवरती किसून घेतला, तर जेव्हा आपण कांदा घालतो आणि जे मसाले घालतो ते भाजल्यानंतर आपल्याला हे सुकं खोबरं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते देखील त्याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. किंवा कांदा भाजायच्या अगोदर तुम्ही सुकं खोबरं भाजून साईडला ठेवू शकता आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मिक्स करू शकता. तर मी 3 ते 4 चमचे याच्यामध्ये सुकं खोबरं वापरले आणि मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे, कारण माझं खोबरं जे आहे ते ऑलरेडी भाजलेलं आहे यासाठी. तर हे जे आपण वाटण बनवलं आहे, म्हणजे हा जो आपण मसाला तयार केला आहे तो थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायचा आणि त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे एकदम बारीक याची पेस्ट व्हायला पाहिजे. तर हे थंड होतं आहे तोपर्यंत मी काय करते, भाजीला फोडणी देणार आहे. पण पहिल्यांदा मी फ्लॉवरची भाजी बनवणार आहे. सो आता आपण फ्लॉवरची भाजी बनवूया. तर फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे एवढंच तेल घेतलेलं आहे. गरमी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे तेलाचा वापर मी तर खूपच कमी करते आणि आपणही जास्त तेलकट पदार्थ किंवा जास्त तेलाचा वापर करणं टाळावं. तर तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं. जिरं देखील चांगलं तडतडलं की मग याच्यामध्ये घालायचा कांदा. टाकल्यावरती कांदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता. कढीपत्ताही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कांदा अगदी थोडासा लालसर झाला, नरम झाला की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोही याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर टोमॅटो नरम होईपर्यंत आपण परतवून घेऊया. तर टोमॅटोही नरम होत आलेला आहे. आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. तर अर्धा चमचा एवढे मी आलं लसूण पेस्ट घालते. ही मी घरीच तयार केलेली आहे. तर आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची. तिचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे.
थोडासा तिचा वास यायला सुरुवात झाली की मग आपण याच्यामध्ये आपल्याला जे घालायचे आहेत मसाले ते ॲड करायचे. तर मी येथे वापरणार आहे कांदा लसूण मसाला, म्हणजेच घाटी मसाला, जो आमच्याकडे असा मसाला बनवला जातो. काही जणांकडे मालवणी मसाला किंवा काळा मसाला वगैरे बनवला जातो आणि तो त्यांच्या डेलीच्या जेवणामध्ये वापरला जातो. तर तोही तुम्ही इथे वापरू शकता. असं काही नाही की हाच मसाला यूज केला पाहिजे. कधी कधी मी मालवणी मसाला देखील यूज करते. त्यानंतर मी पाव चमचा एवढी हळद घातली आणि 1 चमचा एवढा मी किचन किंग मसाला वापरला आहे. आता गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी जास्त मसाले इथे यूज करणार नाही. जसं की धने पावडर, जिरे पावडर वगैरे असते ती. जिरे पावडर चांगली आहे म्हणा गरमीमध्ये, पण जास्त मसाल्यांचा मी इथे वापर करणार नाही. तर एवढेच मसाले मी वापरलेले आहेत आणि तेलही तुम्ही बघू शकता, तेल मी खूप कमी यूज केलेलं आहे. तर पहिल्यांदा सगळ्या फोडणीमध्ये हे जे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी यासाठी की आपण जे मसाले घातले आहेत ते व्यवस्थित शिजतील म्हणून. तर आता बघू शकता मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. थोडंसंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अगदी 1.5 ते 2 मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्याच्यावरती याला परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे मटार. तर हे ओले मटार नाहीत, हे भिजवलेले आहेत. रात्री मी भिजत घातले होते आणि सकाळी याच्यामधलं पाणी मी काढून टाकलं. तर ते मटार आपण याच्यामध्ये घालायचे, जेवढे पाहिजे तेवढे घाला. मटार घातल्यानंतर ते मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात फ्लॉवर आणि बटाटे जी आपण कापून पाण्यामध्ये ठेवली होती ती घालून घ्यायची. फ्लॉवर आणि बटाटे घालायचे आणि अलगद असं मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता कढई भरलेली आहे माझी. ह्याच्यामुळे हळूहळू आपण मिक्स करायचं, नाहीतर ते बाहेर उडतं. तसंही स्वयंपाक करताना थोडंफार इकडे तिकडे उडलंच जातं. आता याच्यामध्ये काय करायचं, मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. चवीसाठी आपण मीठ घालायचं आपल्या अंदाजाने, जेवढं पाहिजे तेवढं. त्यानंतर मी याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी नाही, थंडच पाणी आहे. अति जास्तही पाणी नाही वापरलं आहे, थोडंच पाणी वापरलं आहे. 1 वाटी एवढं पाणी घातलं आहे याच्यामध्ये. आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती देखील आपण पाणी घालायचं. का तर खाली जी भाजी आहे ती आपल्या कढईला खालून लागू नये याच्यासाठी. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण जर दुसऱ्या कामामध्ये राहिलो तर या भाजीमध्ये जे पाणी घातले ते सुकतं आणि आपल्या लक्षात येत नाही आणि आपण ज्यावेळी बघायला जातो त्यावेळी भाजी खाली करपलेली असते. तर ते होऊ नये याच्यासाठी आपण ताटावरती पाणी घालायचं. आता ही जी कढई आहे ती मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि या गॅसवरती मी दुसरं भांडं ठेवते. आता माझी जी शेगडी आहे ती खूपच खराब झालेली आहे, ते थोडंसं तेवढं स्किप करा. कढई मी तिकडे ठेवली कारण माझा कॅमेरा इकडे आहे. सो जो मला पदार्थ बनवायचा आहे तो मी या साईडला घेतला. तर या साईडला मी छोटी कढई ठेवली कारण मला आता बनवायची आहे फ्लॉवरच्या पानांची भाजी यासाठी. तर एवढी गडबड आहे की तेलही मी किटलीमध्ये ओतून ठेवलं नाही, तशीच आता जस्ट पिशवी कट केली आणि तेल यूज करते. तर या कढईमध्ये मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. आता या भाजीमध्ये आपल्याला जास्त काही घालायची गरज लागत नाही, फक्त मिरची कांदा तेवढंच आणि घातलंच तर आपण ओलं खोबरं. तर सगळ्यात अगोदर तेल तापलं की याच्यामध्ये कांदा घालून घेते. नेहमी पालेभाजींमध्ये कांदा थोडा जास्त असला की त्या भाज्या चवीला खूप छान लागतात. तर इथे जो कांदा आहे तो आपल्याला अगदी नरम होईपर्यंत भाजायचा आहे, थोडासाही कच्चा ठेवायचा नाही, तरच पालेभाजीमध्ये तो खूप छान लागतो. म्हणजे हीच भाजी बनवताना असं नाही, तर सगळ्याच पालेभाज्या बनवताना असंच केलं पाहिजे. त्यानंतर मी काय केलं, कांदा आहे तो थोडा साईडला केला, मध्ये जागा केली आणि त्याच्यामध्ये मिरची घातली. तर मिरच्या इथे मी 2च वापरलेल्या आहेत कारण ही जी मिरची आहे ती जास्त तिखट आहे यामुळे. तर बघू शकता कांदाही आता व्यवस्थित आणि मस्तपैकी असा नरम झालेला आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे डाळ. तर ही जी डाळ आहे ती चण्याची डाळ आहे आणि हिला मी 2 तास अगोदर भिजत ठेवलं होतं. जर रात्रभर हिला जर तुम्हाला भिजत ठेवायची असेल तर रात्रभर भिजत ठेवू शकता, पण सकाळीच उठल्या मात्र याच्यामधलं पाणी काढून टाकायचं, नाहीतर हिला एक घाण वास येतो. तर ही टिप्स मात्र लक्षात ठेवा. जर येथे तुम्हाला मूग डाळ, तूर डाळ वापरायची असेल तर ॲज युअर चॉईस तुम्ही कोणतीही वापरू शकता, असं काही नाही की हीच वापरली पाहिजे. तर डाळ घातली, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं जेणेकरून ते पहिल्यांदा डाळीला लागायला पाहिजे यासाठी. आणि ही जी डाळ आहे ती मी अगोदर शिजवून घेणार आहे, भाजीसोबत नाही. आता याच्यावरती मी प्लेट ठेवणार आहे आणि ही डाळ थोडीशी वाफवून घेणार आहे.
तर आता ही डाळ ही शिजलेली आहे. अति जास्त आपल्याला हिला शिजवायचं नाही, थोडी कचकचीच अशी ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला ही 50% एवढी शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर भाजी घातल्यानंतर 70 ते 80% ही शिजते. एकदम 100% आपल्याला हिला शिजवायचं नाहीच आहे. तर आता ही थोडीशी कचकची आहे, थोडीशी शिजली आहे. आता याच्यामध्ये आपण घालायची आहे भाजी. तर आता ही मिक्स करून याच्यावरती प्लेट ठेवून देऊया. आता दुसऱ्या साईडला इथे मगाशी फ्लॉवरची भाजी ठेवली होती, तर ती किती शिजली आहे ते आता आपण बघूया. आता या प्लेटवरती पाणी आहे, ते आतमध्ये टाकायचं नाही, कारण ऑलरेडी आतमध्ये पाणी आहे आणि वाफेचं पाणी होऊन थोडं जास्तच पाणी झालं आहे. तर हे जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं. तर बटाटे शिजत आलेली आहे. अजून थोडीशी जास्त भाजी शिजावी असं मला वाटतं आहे. यासाठी असंच याच्यावरती ही प्लेट ठेवून द्यायचं. पाणी मी टाकून दिलं आहे. 2 ते 3 मिनिटांनी मी परत याच्यावरची प्लेट काढलेली आहे. भाजी आता आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ओलं खोबरं. वाटण केलेलं नाही, तर विळीवरती किसलेलं आपल्याला खोबरं घालायचं आहे. आता या जागी तुम्हाला जर हवं असेल तर शेंगदाण्याचं कूटही तुम्ही घालू शकता, पण मी अशा प्रकारे ओलं खोबरं किसून डब्यामध्ये भरून ठेवते. आता हे माझं संपणारच आहे, त्यामुळे मी याच चमच्याने ते घेतलेलं आहे. तर खोबरं घातल्यानंतर परत 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपली भाजी रेडी झालेली आहे. पण आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही, म्हणजे कोथिंबीर आणलेली होती पण तिला मी फ्रीजच्या बाहेरच 2 दिवस ठेवली, माझ्या लक्षातच आलं नाही आणि ती पिशवीमध्ये राहिली आणि कुसून गेली. तर काल मला कोथिंबीर घ्यायला लक्षात आलं नाही, याच्यामुळे मी कोथिंबीर आणली नाही. तर याच्यावरती मी घालत आहे कसुरी मेथी. असेल तर घाला, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर कसुरी मेथी घालून ही भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे. तर आता आपली फ्लॉवरची भाजी रेडी झालेली आहे. हिच्यावरती झाकण ठेवून देऊया. परत आपण आता जी फ्लॉवरच्या पानांची भाजी बनवली होती ती कुठपर्यंत आली ते बघूया. तर एवढा होईपर्यंत ही देखील भाजी शिजलीच असेल. आपण ओपन करून बघूया. तर ही देखील भाजी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आणि त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये ओलं खोबरं. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला. काही जणांना पालेभाजीमध्ये ओलं खोबरं आवडत नाही, पण आम्हाला आवडतं, यासाठी मी ओलं खोबरं घातलेलं आहे. तर ओलं खोबरं घालून मिक्स करणार आहे आणि परत याच्यावरती 1 ते 1.5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे. तर ही भाजी देखील आपली तयार झालेली आहे. दोन्ही भाज्या आपल्या झालेल्या आहेत. आता आपली गॅस आहे तो रिकामी आहे. तर एका साईडला मी इकडे कुकर लावलेला आहे, एका डब्यामध्ये भात लावलेला आहे आणि एका डब्यामध्ये मी डाळ शिजत घातलेली आहे. आणि दुसऱ्या साईडला केकचा स्पंज मी बेक करायला ठेवलेला आहे. तेवढ्यातच मला ऑर्डर आली. गॅसही रिकामा होता, म्हटलं हाताबरोबर तेही काम होऊन जाईल. तर हे दोन्ही होईपर्यंत मी काय करणार आहे ते आंब्याची चटणी बनवायची आहे. तर त्यासाठी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि कच्च्या कैरीच्या 3 फोडी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि फक्त 2 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण हवी असेल तर घाला, आवडत नसेल तर नाही घातली तरी चालू शकतं, असं काही नाही. तोपर्यंत ही जी आंब्याची चटणी आहे ती मी मिक्सरला लावून घेते आणि त्याचबरोबर मगाशी चण्याच्या ग्रेव्हीसाठी जे वाटण बनवलं होतं तेही मी मिक्सरला लावून. ते वाटण मी मगापासून मिक्सरला लावलं नाही, कारण पहिल्यांदा मला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ते वाटण वाटून घेणार आहे. ते जे वाटण आहे ते अगोदर मिक्सरला लावलं असतं तर या चटणीला मसाल्यांचा स्मेल आला असता. तर हे दोन्हीही मी मिक्सरला लावून घेतले. आता ही आहे ती चण्याच्या ग्रेव्हीसाठी आपण जे वाटण बनवलं होतं ते, आणि ही दुसरी आहे ती आंब्याची आहे चटणी. आता काय करायचं आहे, आता कुकरवरती तरी सध्याला इथे डाळ भात लावलेला आहे आणि या साईडला मी तुम्हाला सांगितलं की मी केक बेक करायला ठेवलेला आहे. तर कुकरच्याही शिट्ट्या झाल्या आणि केकही बेक करून झाला. आता मी इथे वरण बनवायला घेते.
तर वरणाला काही आपल्याला जास्त तेल लागत नाही, फक्त जिरे, मोहरी आणि लसूण तडतडली पाहिजे एवढंच आपण याच्यामध्ये तेल यूज करायचं, अति जास्त प्रमाणात नाही. तर 1 चमचा एवढी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये मग घालायचं जिरं देखील तडतडलं की मग घालायच्या लसणीच्या 4 ते 5 पाकळ्या. मी ते ठेचून घातलेले आहे, बारीक चिरून देखील तुम्ही घालू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कढीपत्ता. हा नसेल तर जे वरण आहे ते खाल्ल्यासारखं होतच नाही. याच्यामुळे कढीपत्ता घालणं खूपच गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाव चमचा एवढी हळद घातली, पाव चमचा एवढं हिंग घातलं आणि मिक्स करून घेतलं. हळद आणि हिंग घातल्यानंतर थोडासा धूर आला आतमधून, पण काही नाही, तो घातल्यावरतीच आला. त्याच्यानंतर मग याच्यात आपण उकळवून घेतलेली डाळ घालायची. तर मी तुरीची डाळ उकळवून घेतली होती. तर ती ज्या डब्यामध्ये आपण उकळवायला ठेवतो त्याच्यामध्येच थोडंसं तिला घोटून घ्यायचं, म्हणजे चमच्याने फक्त आपण तिला फिरवून घ्यायचं. डाळ ओतल्यानंतर लगेचच याच्यावरती आपण झाकण ठेवायचं, जेणेकरून आपल्या फोडणीचा जो स्मेल आहे तो आतमध्येच राहील, म्हणजे डाळीमध्येच राहील. त्याच्यामुळे जी फोडणी आहे ती व्यवस्थित आपल्या या वरणाला बसते. याच्यासाठी याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटाने आपण हे झाकण काढायचं आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं. आता हे वरण बनवताना माझी थोडीशी फजिती झाली. चुकून माझ्याकडून थोडंसं जास्त पाणी पडलं. मला एवढं पाणी घालायचं नव्हतं. वरण थोडंसं दाटसरच असतं आणि मला तसंच ठेवायचं होतं, पण थोडंसं जास्त पाणी झालं. तरी पण काय, आपल्या हाती खावीच लागणार आहे. त्याच्यानंतर चवीसाठी मीठ घातलं आणि वरणाला उकळी आली की याच्यामध्ये मी घातलेला आहे मॅगी मसाला. हवा असेल तर घाला, याने टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर थोडीशी उकळी आणू द्यायची आणि आपलं वरणही इथे रेडी झालेलं आहे. आता माझ्याकडे कोथिंबीर नाही, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, त्याच्यामुळे वरणामध्ये मजाच नाही. पण काय करणार, जे नाही त्याच्याशिवाय चालवून घेतलंच पाहिजे. तर वरण मी साईडला ठेवते आणि याच्यावरती आता मी कुकर ठेवते. हा कुकर आहे, त्याच्यामध्ये मी लावलेले आहेत चणे, कारण चणे मी उकडवून घेतले नव्हते, तर ते उकडवून घेणं आपल्याला खूपच गरजेचं आहे. चणे उकडवून घेतलेले आहेत. कुकरही थोडासा थंड झालेला आहे, म्हणजे वाफ निघून गेलेली आहे. आता आपण चण्याची ग्रेव्ही बनवायला घेऊया. तर पॅनमध्ये मी 2 चमचे एवढं तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर मोहरी घातलं, जिरं घातलं. मोहरी जिरं तडतडलं की याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. या चण्याच्या ग्रेव्हीमध्ये कढीपत्त्याची जी टेस्ट असते ती टेस्ट खूप महत्त्वाची आहे. याच्यासाठी कढीपत्ता थोडा जास्त घालायचा आणि तेलामध्ये त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे. कढीपत्ता जास्तही काळा करायचा नाही, नाहीतर कडवट लागेल. तर याच्यामध्ये कांदा घातला की कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही अगदी नरम होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. त्यानंतर मग याच्यात आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ही रेडीमेड आहे, घरात केलेली संपली होती त्याच्यामुळे तीच वापरली. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हा मी वापरलेला आहे घाटी मसाला, म्हणजेच हा जो आमच्याकडे मसाला बनवला जातो तो कांदा लसूण मसाल्यासारखाच असतो. तर तो मी 2 चमचे एवढे वापरला आहे. तुमच्याकडे दुसरा कोणता अवेलेबल असेल तर तो घातला तरी चालेल. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये वापरलेला आहे ते म्हणजे किचन किंग मसाला. तर 1 चमचा एवढा किचन किंग मसाला घातला आहे याच्यामध्ये. त्यानंतर पाव चमचा एवढी हळद घालायची आणि मी मगाशी सांगितलं तसंच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण तेलाचा वापर आपण कमी केलेला आहे. तर थोडंसं पाणी घालायचं आणि 1 ते 2 मिनटापर्यंत, म्हणजे 2 मिनटापर्यंत आपल्याला परत हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती, हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर करपू शकतं. तर बघू शकता मस्त अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे जे आपण मगाशी वाटण बनवलं होतं ते. चण्याच्या ग्रेव्हीसाठी मी स्टार्टिंगला दाखवलेलं ते वाटण घालायचं आणि आपली जी ग्रेव्ही म्हणजे आपण जी फोडणी दिलेली आहे त्या फोडणीमध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. आता याच्यामध्ये मी अगदी थोड्याशा पाण्याचा वापर केला आहे, म्हणजे 1 वाटी एवढं मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ती परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला आणि जर ऑलरेडीच तुम्ही मिक्सरला लावताना पाणी घातलं असेल, थोडंसं पातळ वाटत असेल तर पाणी घालायची काहीही गरज नाही. आता बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे. तर मी 3 मिनिटासाठी याला उकळी येऊ देणार आहे. तर बघू शकता 1.5 मिनिटांनीच याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर टोटल 3 मिनटं मी याला उकळी येऊ दिली मीडियम फ्लेमवरती. तर उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यात घालायचे आहेत चणे, जे उकडवून घेतलेले आहेत. उकडवून घेतलेच पाहिजे, कारण हे चणे डायरेक्ट ग्रेव्ही बनवताना जर आपण शिजायला टाकले तर ते शिजायला भरपूर टाईम लागतो
आणि ते व्यवस्थित शिजतही नाही. त्यापेक्षा कुकरमध्ये आपण 4 शिट्ट्या लावून हे चणे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर हे चणे आपण या ग्रेव्हीमध्ये घालायचे. तर बघू शकता चणे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही कमीही यूज करू शकता, पण मला थोडं जास्त ग्रेव्हीचं आवडतं, यासाठी मी थोडी जास्त ग्रेव्ही घातली आहे. आता याच्यामध्ये घालायचं मीठ. मिठाचा आपण अंदाज घ्यायचा, कारण चणे उकडवताना मी मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी थोडंच मीठ घालते आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते. याला परत 3 ते 4 मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्या 3 ते 4 मिनटात मी येथे पुऱ्या बनवून घेते. 3 ते 4 मिनटंही लागत नाहीत, मला बरोबर 3 मिनटं लागलेली आहेत आणि 3 मिनटात मी पुऱ्या बनवलेल्या देखील आहेत. तर मी कशा पद्धतीने बनवते ते बघा. मगाशी पीठ आपण अगोदर मळून ठेवलंच होतं, तर तेच पीठ घेतलं आहे. त्या पिठाचा एवढा मी एक गोळा घेणार आहे आणि आपण जसं चपाती लाटतो अगदी तसंच मी लाटून घेणार आहे गोल. तर आता माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झालं, त्याच्यामुळे पुऱ्या लाटल्या आणि त्याच्यानंतर मोबाईल माझा मध्ये बंद पडत होता. मी बघितलं तर स्टोरेज फुल झालेलं आणि आता ही शेवटचाच एक पदार्थ राहिला होता, त्याच्यामुळे मीही जास्त डिटेलमध्ये नको जाऊया, कारण व्हिडिओ ऑलरेडी लॉंग झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल एवढं जरी याच्यामध्ये शूट झालं तरी बस आहे, एवढंच माझ्यासाठी होतं आणि तेवढंच शूट झालेलं आहे. तर मी ही पूर्ण एक चपाती लाटून घेतलेली आहे. आता बघू शकता पुढे तुम्ही मी काय करते. तर आपण करंजी बनवण्यासाठी जे चिरणं वापरतो अशा पद्धतीचं असतं, त्याचा मी इथे वापर केलेला आहे. असं चपातीचे 4 भाग केलेले आहेत. करंजीचं ते जर चिरणं नसेल तर तुम्ही चाकू असेल तर चाकूचा वापर केला तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. याच्यानंतरचं काही शूटच झालेलं नाही आणि मी आपली व्हिडिओ चालू आहे असं म्हणून सगळं बनवतच होते. माझ्या पुऱ्याही तळून झाल्या तरी पण माझ्या व्हिडिओमध्ये ते काही शूट झालेलं नाही. तर आता बघू शकता मी कशा पद्धतीने पुऱ्या केलेल्या आहेत त्या. तर ताटामध्ये आपण वाढून घेऊया. तर अशा पद्धतीने माझ्या पुऱ्या झालेल्या आहेत. तर आता मी जशी पद्धत दाखवली तशी तुम्ही केले तर पुऱ्याही झटपट होतील. एक एक गोळा घेऊन आपल्याला पुरी लाटायची गरज नाही, किंवा वाटी घेऊन किंवा ग्लास घेऊन आपल्याला पुरीच्या आकारामध्ये कट करायचीही गरज नाही. आपला भरपूर असा टाईम वाचतो. तर मी तुम्हाला सांगितलं 3च मिनटात माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता बघू शकता या अशा प्रकारच्या मी पुऱ्या केलेल्या आहेत. त्यानंतर प्लेटमध्ये ठेवलेली आहे चण्याची ग्रेव्ही, जी आपण मस्तपैकी वाटण घालून बनवली होती ती. त्याचबरोबर ही आंब्याची आंबट अशी चटणी. त्यानंतर फ्लॉवरच्या पानांची भाजी म्हणजेच आपली पालेभाजी आणि त्याच्या साईडला मी फ्लॉवरची सुकी भाजी, श्रीखंड आणि भात घातला. हे व्हिडिओमध्ये शूटच झालेलं नाही, जसं की माझं स्टोरेज फुल होत होतं याच्यामुळे व्हिडिओ कट होत होता. त्याच्यावरती मग घातलेलं आहे वरण आणि आपली थाळी तयार झालेली आहे. आता येथेच मी दुसऱ्या प्लेटमध्ये पापड आणि लोणचं देखील ठेवलेलं आहे, पण ते देखील माझं व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही. तर मग कशी वाटली आजची तुम्हाला ही 1 तासात होणारी माझी थाळी, त्याच्यासोबतच मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स. आता हा व्हिडिओ बघत इथपर्यंत कोणी येईल असं मला वाटत नाही, कारण व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे. तरी देखील जर रेसिपी आवडली असेल, थाळी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे मॅगी. आता तुम्ही म्हणाल की मॅगी ही खूपच सोपी रेसिपी आहे. तर हो आहे, मॅगी ही खूपच सोपी रेसिपी आहे. पण आज आपण कोणत्याही ब्रँडची मॅगी बघणार नाही, जसं की इप्पी किंवा अजून कोणत्या ज्या मॅगी आहेत त्या. किंवा आज जी मी मॅगी बनवणार आहे ती मी शॉपमधून देखील आणलेली नाही, तर घरच्या घरीच ती मी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. आता खूप जवळून असं मी तुम्हाला ही मॅगी दाखवते. तर ही मॅगी बघून तुम्हाला असं वाटतंय का की ही मॅगी गव्हाच्या पिठाची आहे? आता मी गव्हाच्या पिठाची मॅगी असं म्हटलं त्याच्यामुळे काही जण नाक मुरडतील, पण ही मॅगी दिसायला जेवढी सुंदर आहे त्याहीपेक्षा कितीतरी पटीने ही चवीला खूप छान लागते. आणि दुसरं म्हणजे ही मॅगी हेल्दी आहे. तुमच्या घरात मुलं वगैरे असतील तर ती तुम्ही बनवून देऊ शकता. मुलांनीच हेल्दी खाल्लं पाहिजे असं काही नाही, तुम्ही देखील ही बनवून खाऊ शकता, कारण आपण मोठी माणसंही कधी मॅगी बनवून खातोच. तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला मी सुरुवात करते. तर येथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्हाला अजून हवं असेल जास्त तर जास्त घ्या, किंवा कमी हवं असेल तर थोडंसं कमी घ्या. आणि याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे, अगदी जास्त मीठ घातलेलं नाही, कारण मॅगी बनवताना देखील आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. त्यानंतर याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला सरळ सोप्या भाषेतच सांगते की हे जे पीठ आहे ते जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त मऊ. तर पीठ मळताना आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. पीठ आपलं मळून झाल्यावरती आपण त्याला
तेल लावून घेतो तसंच तेल लावायचं आहे. तेल लावून थोडंसं मळायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे. लगेचच मॅगी बनवायची नाही. आता जर तुमच्याकडे टाईम नसेल, लगेच बनवायची असेल तर लगेच बनवा, पण जसं आपण चपातीसाठी ठेवतो अगदी तसंच ठेवून द्यायचं. हे पीठ मी झाकून ठेवते. तोपर्यंत आपल्याला मॅगीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण कट करून घेऊया. एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. एक छोटा कांदा घेतला आहे. मोठा वापरायचा असेल तर वापरू शकता. त्याच्यानंतर फरसबी घेतले, गाजर थोडंसं आणि कोथिंबीर. तुम्ही जर मॅगी बनवत असाल तर अशा भाज्या तुम्ही मॅगीमध्ये वापरतच असाल त्या अंदाजाने तुम्ही भाज्या वापरा. याच्यामध्ये ओले मटार असतील तर खूपच छान, पण मी एवढ्याच भाज्या वापरल्या. तुम्ही जास्तीच्या भाज्या याच्यामध्ये वापरू शकता. तर लागणाऱ्या भाज्या देखील आपण कापून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला मॅगी बनवायची आहे. त्याच्यासाठी अगोदर काय करायचं की एक मोठंसं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. 1-2 तांबे मी पाणी घेतलं आहे आणि ते गॅसवरती ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला आपल्याला उकळी आणायची आहे. आता आपण जे मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ होतं त्याला थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं. आता आपल्याला इथे लागणार आहे तो म्हणजे आपण चकली बनवण्यासाठी किंवा शेव बनवण्यासाठी जो साचा वापरतो तो, याला सोरा असं देखील म्हणतात. तर आता याच्या आतमध्ये जे प्लेटी असतात त्याच्यामधली आपल्याला प्लेट घ्यायची आहे. तर ही मीडियम साईजची शेव काढण्याची जी प्लेट आहे ती मी इथे वापरते. तर आपल्याला या साच्याला आतमधून तेल लावायचं आहे. आता असे जे साचे आहेत पितळेचे त्यांना धार आहे, म्हणजे नवीन असताना त्यांना धार असते, त्याच्यामुळे हात कापू शकतो. त्याच्यामुळे सावकाश आपण याला तेल लावायचं. त्यानंतर शेवची प्लेट आहे त्याला देखील ऑइल लावलं आहे आणि हे आपण व्यवस्थित बसवून घ्यायचं याच्यामध्ये. आणि त्या पिठाचे मी 2 गोळे करून घेतले होते, त्याच्यातला एक गोळा याच्यामध्ये घालायचा आणि प्रेस करायचा, जसं आपण चकली किंवा शेव वगैरे काढतो तसंच अगदी. तर आता मॅगी काढायच्या 2 पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिली म्हणजे डायरेक्ट पाण्यामध्ये. तर आता डायरेक्ट पाण्यामध्ये मॅगी कशी काढायची, तर आपण शेव वगैरे कसं कढईमध्ये डायरेक्ट काढतो किंवा काही जण खाली काढतात सोडा, पण तसंच आपल्याला ही मॅगी काढायची आहे. तर आता माझे मिस्टर ही मॅगी काढत आहे, कारण त्यांच्या हाईटला कम्फर्टेबल आहे की हा साचा डायरेक्ट कढईमध्ये घेऊन फिरवणं. तर मी करू शकत नाही असं नाही, मी देखील करते, पण ते तिथे होते तर त्यांना म्हटलं तुम्हीच काढा. आणि हे थोडंसं सावकाश करावं लागतं आणि साचा कंटिन्युअसली आपल्याला फिरवत राहावा लागतो. तर बघू शकता डायरेक्ट पाण्यामध्ये देखील आपण ही अशी काढू शकतो. त्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची आहे. त्याच्यानंतर एकदा का उकळी आली की उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला ही मॅगी अशीच हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ आपल्याला ही ठेवायची नाही, म्हणजे जास्त आपल्याला ही शिजवायची नाही. आता बघू शकता 2 ते 3 मिनटातच मी ही मॅगी काढलेली आहे. काढताना इथे मी एक स्टेनर वापरलेला आहे स्टीलचा, त्याच्यामध्ये काढलेला आहे. तर अजून मी मॅगी बनवणार आहे, याच्यासाठी मी याच्यामध्ये काढलं. नाहीतर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट ती कढई आहे ती याच्यामध्ये ओतू शकता, म्हणजे याच्यामधून डायरेक्ट पाणी निघून जाईल. पण मला अजून बनवायची आहे, त्याच्यामुळे झाऱ्याने मी ही काढून घेतलेली आहे. आता तोपर्यंत मी हिला साईडला ठेवते. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की दुसऱ्या प्रकारची मॅगी कशी काढायची. तर इथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्या पोळपाटावरती मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर हे खूप सोपं आहे असं मला वाटतंय. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही मॅगी काढायची आहे आणि थोड्या आकारामध्ये काढायची आणि वरतून कट करायची. जेवढं शक्य होईल पोळपाटावरती तेवढं काढून घ्या. एकमेकांना चिकटत नाही, फक्त सांभाळून तेवढी ठेवायला पाहिजे. काढायला पाहिजे. तर आता एक गोळा संपला, दुसरा गोळा घालते आणि याच्यावरतीच काढून घेते. आता एकदमच मी काढते, म्हणजे एकदमच मला ते शिजवून घ्यायला पण बरं होईल. तर आता ही काढून घेतलेली मॅगी आहे ती डिशमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, पण मी आता इथेच पोळपाटावरती थोडंसं एकावरती एक ठेवते, चिकटत नाही ती. तर सगळ्या पिठाची मी मॅगी काढून घेतली. सगळ्या म्हणजे थोडंसं पीठ मी साईडला ठेवले, म्हणजे 2 ते 3 चपात्या होऊ शकतं एवढंच पीठ मी फक्त साईडला ठेवून दिले. आता हे जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही मॅगी सोडून घ्यायची आहे. त्यानंतर मगाशी सांगितलं तसंच उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला हिला असंच ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर हिला काढून घ्यायचं आहे. आता अजून मला मॅगी काढायची नाही, तर मी काय करणार आहे, गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट कढईच नेऊन त्या स्टेनरमध्ये मी ओतणार आहे.
म्हणजे मला झाऱ्याने काढायची गरज नाही आणि सगळं पाणी निघून जाईल। आता त्याच कढईमध्ये आपल्याला मॅगी बनवायची आहे। कढई थोडीशी ओली आहे पण ती लगेचच सुकेल, तर इथे 2 चमचे एवढं मी तेल वापरलेलं आहे। तर तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये घालायचा कांदा थोडासा भाजत जायचा। गॅसची फ्लेम माझी मोठी आहे, कमी करायची थोडीशी। कांद्याला अगदी लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही, तर लगेचच आपल्याला या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या। टोमॅटो मात्र मी नंतर घालणार आहे। तर या भाज्या देखील आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी, नंतर देखील आपल्याला परत मीठ घालायचं आहे, पण भाज्यांना लागायला पाहिजे यासाठी मी घातलं। त्याच्यानंतर 2 मिनिटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर त्यानंतर मग मी याच्यामध्ये टोमॅटो घातला, तो देखील याच्यामध्ये परतवून घ्यायचा। आता भाज्या याच्यामध्ये आपल्याला एकदम शिजवून घ्यायच्या नाहीत, तर अगदी थोड्याशा कच्च्या ठेवायला पाहिजेत। त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी पूर्ण मॅगी मसाल्याचं पॅकेट घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, आवडत नसेल तर घालू नका। त्याच्यानंतर मग काढून घेतलेली सगळी मॅगी याच्यामध्ये घातली आणि 1 कपभर एवढं मी गरम पाणी याच्यामध्ये घातलं आहे। मॅगीमध्ये जर अजून तुम्हाला पाणी हवं असेल, म्हणजे जो रस असतो तो अजून हवा असेल, तर थोडंसं पाणी अजून घाला, पण मी 1 कपच घातलेला आहे। त्याच्यानंतर थोडंसं चवीसाठी मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातले, परतवून घेतलं आहे। कोथिंबीर घातलं, तिला देखील मस्तपैकी परतवून घेतलं आहे। आता तुम्ही बघू शकता आपली मॅगी तयार झालेली आहे। असं वाटत देखील नाही की ही मॅगी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। चवीला तर विचारू नका, ही मॅगी 1 नंबर झाली होती। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि मस्तपैकी प्लेटमध्ये घेऊन खायची। माझ्या मिस्टरांना तर ही मॅगी खूपच आवडली, त्यांना विश्वास देखील होत नव्हता की गव्हाच्या पिठाची देखील मॅगी होऊ शकते। तर तुम्ही एकदा ही मॅगी नक्कीच बनवून बघा। पहिल्यांदा थोड्याशा पिठाची बनवून बघा, त्याच्यानंतर आवडली तर अजून जास्त पीठ मळा आणि त्याची बनवून बघा। तर आपल्याला एक साथ 2 फायदे आहेत, ते म्हणजे हेल्दीही खायला मिळतं आणि चटपटीतही खायला मिळतं। आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा विजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हाच भेटूया अशा मस्त मस्त रेसिपींमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय। नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण नाश्त्याच्या प्रकारांपैकी एक सोपा प्रकार बघणार आहोत, जो बहुतेक महिलांना करायला खूप आवडतो, तो म्हणजे ढोकळा। आता बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज ढोकळा बनवला आहे। ढोकळा कसा बनवायचा, त्याचबरोबर तुमचा ढोकळा स्पंजी होत नाही, ढोकळा फुलत नाही किंवा ढोकळा खाताना घशामध्ये अडकतो, तर हे सगळं होऊ नये याच्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे आणि माझ्या पद्धतीने मी ढोकळा कसा बनवते ते देखील दाखवणार आहे। आणि आज मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे, म्हणजे परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ढोकळा बनवायला खूपच सोपं जाईल। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला एक असं भांडं घ्यायचं आहे। तुम्ही केवढ्या क्वांटिटीमध्ये ढोकळा बनवाल त्या क्वांटिटीच्या हिशोबाने आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि हा आम्ही चमचा वापरलेला आहे एवढ्या साईजचा। तर या चमच्याचं माप घेऊनच मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंट सांगणार आहे। तर मी इथे पिठी साखर वापरलेली आहे, 2 चमचे पिठी साखर घेतली, अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। मीठ कमी वाटलं तर नंतर आपण घालू शकतो, पण सध्यासाठी मी अर्धा चमचाच वापरलेला आहे। तर याच चमच्याचा वापर करून याच्यामध्ये मी तेल घालणार आहे। तर 3 चमचे एवढं मी तेल वापरलेलं आहे। आता पहिल्यांदा आपल्याला मीठ, तेल आणि साखर एवढंच घालायचं आहे आणि या तेलामध्ये ही साखर आणि जे मीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। जवळजवळ मी 4 मिनिटांपर्यंत याला फेटून घेतलेलं आहे। तर मी चमच्यानेच फेटून घेते, कारण क्वांटिटी कमी आहे। जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर विस्कर वापरला तरी चालेल, विस्करने जरासं लवकर होतं, पण हे कमी आहे सो मी चमच्यानेच याला फेटून घेते। तर आता 3 मिनिटं झालेली आहेत। 3 मिनिटापर्यंत मी हे फेटून घेतलं आणि बरोबर 3ऱ्या मिनिटाला आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। तर 1 चमचा एवढा मी लिंबाचा रस याच्यामध्ये वापरलेला आहे। थोडंसं लिंबू पिकायला आलेलं, त्याच्यामुळे लिंबाचा कलर असा चेंज दिसतो, म्हणजे रसाचा जो कलर आहे तो चेंज दिसतोय। आता लिंबूचा रस घातल्यानंतर बरोबर 1 मिनिटभर आपल्याला परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर बघू शकता 1 मिनिटभर याला मी परत एकदा फेटलेला आहे। कलर थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजे टोटल मला 4 मिनिटं लागलेली आहेत। तर तूप, साखर, मीठ आणि लिंबूचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित फेटून घेतलं पाहिजे। तर ही देखील एक महत्त्वाची टिप्स आहे, ही देखील तुम्ही लक्षात ठेवा। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे हळद। तर हळद मी अगदी चिमूटभर वापरलेली आहे। हळद आपल्याला इथे जास्त वापरायची नाही,
याच्यामुळे काय होतं की ढोकळ्याला आपल्या कडवटपणा येऊ शकतो जास्त झाली तर, किंवा ढोकळ्याचा कलर हा लालसर होतो. म्हणजे ज्यावेळी ढोकळा आपला बेक होतो त्यावेळी त्याचा कलर आहे तो जास्त लालसर होतो, त्याच्यामुळे दिसायला तो चांगला दिसत नाही. आता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ कधीही घेताना ते चावूनच घेतलं पाहिजे. जर ते आपण चावून घेतलं नाही तर ढोकळा हा चिवट होतो, म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित फुलत नाही याच्यामुळे. तर आता मी 1 वाटी एवढं बेसन पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही माझी वाटी केवढी आहे ते. अगदी छोटी वाटी नको, एवढ्या साईजची जर तुमच्याकडे वाटी असेल तर ती तुम्ही वापरू शकता. छोटी वाटी असेल तर 2 वाट्या तुम्ही बेसन घालू शकता, तसं काही नाही. पहिल्यांदा जे बेसन पीठ आहे ते याच्यामध्ये सुकंच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता पाणी किती लागणार ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ती फुल वाटी भरून मी पाणी घेते आणि मला किती पाणी लागेल ते मी तुम्हाला सांगते. प्रत्येकाला पाणी सेमच लागेल असं नाही. काही काही बेसन अशी असतात जी खूप फाईन असतात, म्हणजे अगदी गव्हाचं पीठ असतं तशी असतात, आणि काही काही बेसन असतात ती अशी रवाळ असतात. म्हणजे शक्यतो आम्ही ज्यावेळी गोव्यामध्ये बेसन घेतो त्यावेळी ते थोडंसं रवाळ असतं, ते एकदम फाईन नसतं गव्हाच्या पिठासारखं. पण आता मी जे बेसन वापरले ते रवाळ असं नाही आहे, एकदम फाईन आहे, कारण हे गावाकडचं बेसन आहे. इकडे बेसन चांगलं भेटत नाही, त्याच्यामुळे मी गावाकडूनच बेसन घेऊन येते. तर पहिल्यांदा मी अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घातलेली आहे आणि विस्करने आपण याला व्यवस्थित ढवळून घ्यायच्या, म्हणजे जर गुठ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. आता हे जे बॅटर आहे ते 5 ते 6 मिनिटभर आपल्याला फेटून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपला ढोकळा हा खूप जाळीदार होतो. ही देखील एक महत्त्वाची टिप्स आहे. तर आता अजून थोडंसं पाणी लागणार आहे, तर थोडंसं पाणी मी अजून घालते. आता हे अर्धा वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे, त्याच्यातलं थोडंसं घातलं आहे. पाववाटी पाणी अजून शिल्लक राहिलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून बघूया की बॅटर आपलं व्यवस्थित होतं आहे की नाही. तर अजून मी एक तुम्हाला टिप्स सांगते. जर बेसनची तुम्ही कुठची रेसिपी बनवत असाल, जसं की पकोडे किंवा बेसनची पोळी वगैरे, तर पहिल्यांदा जास्त पाणी घालायचं नाही, कारण बेसनला जास्त पाणी लागत नाही, ते लगेच पातळ होतं. आता तुम्ही बघू शकता हे जे बॅटर मी मिक्स केलं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे. आता मी तुम्हाला चमच्याने दाखवते, ज्याची एक धार पडली पाहिजे. आता बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याच्यामुळे आता आपल्याला अजून याच्यात पाण्याची गरज नाही. तर पाव वाटी एवढं माझं पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे. तर जे आपण बॅटर बनवून घेतलं आहे ढोकळ्यासाठी, तर ते आपल्याला 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे. गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवायचं, ज्याच्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ते याच्यामध्ये राहिलं पाहिजे असं पातेलं ठेवायचं, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं. त्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टँड देखील ठेवून घेतलेलं आहे. स्टँड पहिल्यांदाच ठेवलं कारण नंतर पाणी गरम झालेलं असतं, त्याच्यामुळे स्टँड ठेवायला गेलो हात वगैरे भाजू शकतो, त्याच्यामुळे शक्यतो स्टँड हे पहिल्यांदाच ठेवा. कारण पाणी आपलं उकळलेलं असतं आणि उकळलेल्या पाण्याच्या हातावरती शिंतोड्या उडू शकतात, त्याच्यामुळे पहिल्यांदा स्टँड ठेवलेलं चांगलं. तर 10 मिनिटापर्यंत आपल्याला हे पाणी गरम करत ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर आता आपण ढोकळा आपल्याला ज्या भांड्यामध्ये बनवायचं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया. तर मी हे असं छोटं भांडं वापरलेलं आहे जे नॉनस्टिक आहे. असं कंपल्सरी नाही की तुम्ही नॉनस्टिकच भांडं वापरा, तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. तर या भांड्याला मी पूर्ण ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे. बटर पेपर असेल तर तो तुम्ही घालू शकता. त्यानंतर याच्यात मी घालणार आहे इनो. तर इनोचा जो फ्लेवर आहे तो मी लेमन घेतला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता, प्लेन वापरू शकता किंवा आणि कोणताही वापरू शकता. तर इनोचं जे फुल पॅकेट असतं 5चं, तर त्याच्यातलं अर्धं पॅकेट मी याच्यामध्ये घालणार आहे. इनो घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर लगेचच मिक्स करायचं नाही. तर या इनोवरती आपल्याला 1 चमचा एवढं पाणी घालायचं आहे, जेणेकरून इनो हा ॲक्टिव्ह होईल. आता बघू शकता तुम्ही फसफसून इनोवरती आलेला आहे. त्याच्यानंतर मग जो इनो आहे तो पूर्ण बॅटरमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं. जवळजवळ 2 मिनिटभर आपण याला फेटून घ्यायचं, जेणेकरून इनो आहे तो व्यवस्थित सगळ्या बॅटरमध्ये मिक्स होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स ती म्हणजे अशी की इनो किंवा सोडा वगैरे घालायचा असेल तर तो तेव्हाच घालायचा जेव्हा आपल्याला तो पदार्थ बेक करायला किंवा शिजवायला तळायला घ्यायचा असेल. जर तो आपण अगोदरच घालून ठेवला तर थोड्या वेळाने सोडा किंवा इनो जो असतो तो डिॲक्टिव्ह होतो. त्याच्यामुळे ज्यावेळी बनवायचं असेल त्यावेळीच इनोला घालायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता हे सगळं बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. मला डोसा बनवताना सगळ्यात आनंद येतो ते म्हणजे एका पातेल्यातून दुसऱ्या पातेल्यामध्ये बॅटर ओतायला. खूप भारी वाटतं ते ओतताना.
तर आता सगळं बॅटर या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, या भांड्याला आपण असं टॅप करायचं, जसं मी टॅप करते ते याच्यासाठी, कारण कुठे जर एअर असली किंवा जे बबल्स असतात हवेचे ते निघून जातील याच्यासाठी असं याला टॅप करून घ्यायचं। टॅप करून झाल्यानंतर आपल्याला हे भांडं कढईमध्ये आपण जिथे मगाशी पाणी घालून ठेवलं होतं तिथे ठेवायचं आहे आणि याच्यावरती असं एक झाकण ठेवायचं की पाण्याची जी वाफ आहे ती बाहेर येऊ नये। मी आता याच्यावरती परात ठेवते, त्या कढईवर राहील एवढी माझ्याकडे मोठी परात आहे, तर मी आता परात ठेवते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर 20 मिनिटवर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। तर 20 मिनिटानंतर आपण बघूया। तसं 15व्या मिनिटाला तुम्ही चेक करून बघू शकता, अंदाज घेऊ शकता की अजून किती वेळ ठेवायचा आहे। मी देखील 15 मिनिटं झाली होती त्यावेळी चेक करून बघितलं होतं, पण थोडासा बेक व्हायचा होता म्हणून मी अजून 5 मिनिटं ठेवलेली आहे। त्याच्यानंतर असा चाकू वगैरे आतमध्ये घालायचा आणि तो बाहेर काढायचा। जर चाकूला वगैरे काही लागलेलं असेल तर आपला ढोकळा अजून बेक झाला नाही असं समजायचं, पण आता हा व्यवस्थित बेक झालेला आहे। आता ढोकळा आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे, तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया। तर ढोकळ्यावरती घालायचा हा जो तडका आहे तो तुम्ही अगोदरच बनवून ठेवला तरी चालू शकतो। ढोकळ्याची प्रोसेस करायला घ्यायच्या अगोदर बनवू शकता किंवा ज्यावेळी आपण 10 मिनिटासाठी ढोकळा रेस्ट करण्यासाठी ठेवून देतो त्या वेळात आपण हा तडका बनवून ठेवू शकतो, कारण तडका असतो तो कायम थंडच घालायचा असतो, गरम गरम तडका आपण ढोकळ्यावरती नाही घालू शकत। तर मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा भरून मी मोहरी घातलेली आहे। मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे। फोडणी देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, मोहरी आपली अजिबात कच्ची लागू नये। जर ती कच्ची राहिली आणि आपण ती ढोकळ्यावर घातली तर ढोकळ्याची जी टेस्ट आहे ते एकदम बेकार लागते। त्याच्यानंतर मी इथे 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तर त्यामधून कापल्या आणि थोडंसं त्यांना उभं देखील कापून घेतले, जेणेकरून तेलामध्ये ती फुटू नये। आणि कधी पण मिरची ज्यावेळी तुम्ही तेलामध्ये घालत असाल त्यावेळी अख्खी मिरची तेलामध्ये घालू नये, तिला कुठेतरी चीर पाडावा। कुठेही जर आपण मिरचीला चीर पाडला नाही तर मिरची ही तेलामध्ये फुटू शकते आणि आपल्या अंगावरती वगैरे उडू शकते, तर याची काळजी घेऊनच आपण कुठलीही रेसिपी करायची। त्याच्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची थोडीशी पानं घातलेली आहेत आणि अर्धा चमचा एवढं हिंग घातलेला आहे। हिंग देखील तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। हिंग घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि त्यानंतर याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीसाठी मीठ। तर अर्धा चमच्यापेक्षा थोडंसंच मीठ घातलेलं आहे, कारण ढोकळ्यामध्ये देखील मी मीठ घातलेलं होतं। त्याच्यानंतर अर्धा चमचा एवढीच साखर घातलेली आहे। जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजानेच अर्धा चमचा एवढी साखर घाला। त्याच्यानंतर ज्या 1 वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच 1 वाटीने, म्हणजे ती 1 वाटी भरून मी इथे पाणी वापरलेलं आहे। पाण्याचं असं काही नाही, तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता। काही जणांना जास्त पाणी लागतं तर जास्त पाणी तुम्ही करू शकता, पण मार्केटसारखा जर ढोकळा बनवायचा असेल तर 1 वाटी बेसनसाठी 1 वाटी पाणी हेच योग्य राहील। आता 3 ते 4 मिनटं याला चांगली उकळी येऊ द्यायची, जेणेकरून जे सगळे फ्लेवर्स आहेत ते या पाण्यामध्ये उतरतील। आता बघू शकता अर्ध्या तासानंतर मी या ढोकळ्याला बघते तर ढोकळा व्यवस्थित थंड झालेला आहे। मी फॅन खाली वगैरे याला थंड करण्यासाठी ठेवलेलं नाही, रूम टेम्परेचरवरतीच हा थंड झालेला आहे। त्याच्यानंतर याच्या साईडच्या कडा आपोआपच सुटलेल्या आहेत, तरी देखील थोडासा चाकू घालायचा कुठे चिकटलं वगैरे असेल तर, आणि काढून घ्यायचं। आता ज्या प्लेटमध्ये तुम्ही ढोकळा काढणार ती प्लेट घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला हे पातेलं पलटी करून घ्यायचं आहे, किंवा काय करायचं पातेल्यावरती पहिल्यांदा ताट लावायचं आणि त्यानंतर मग ढोकळा पलटी करून घ्यायचं। त्यानंतर 3 ते 4 वेळा मागून या भांड्यावरती आपण थोडंसं मारून घ्यायचं। ढोकळा सहज निघून येईल, जास्त याच्यासाठी कष्ट लागत नाही। बघू शकता किती मस्तपैकी असा ढोकळा या पातेल्यापासून वेगळा झालेला आहे। आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे आणि याच्यावरती तडका घालायचा आहे। तर तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पीसेस पाहिजेत तेवढ्या साईजमध्ये याला कट करून घ्या। आता कापतानाच तुम्हाला समजत असेल की ढोकळा किती स्पंजी आणि मऊ झाला आहे। ते कापल्यावरती तो अगदी सहज वेगळा होतोय। मला हाताने त्याला परत असं धरून ठेवावं लागते, कारण मला या साईडने देखील पीस कट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता किती मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे, जाळीदार झालेला आहे, स्पंजी झालेला आहे। आता खाताना हा ढोकळा आपल्या घशामध्ये अडकणार देखील नाही।
आता जास्त वेळ न घालवता याच्यावरती आपण तडका घालून घेऊया। तर बनवून घेतलेला तडका देखील व्यवस्थित थंड झालेला आहे। आता चमच्याच्या सहाय्याने आपण याच्यावरती तडका घालून घ्यायचा। जेवढा तुम्हाला कमी जास्त हवा असेल तेवढा तुम्ही याच्यावरती घालून घ्या। बघू शकता किती मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे। तसंही ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही, त्याच्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने ढोकळा नक्कीच करून बघा। मार्केटमधून आपण 30-35 रुपयाला एक पॅकेट घेऊन येतो, त्याच्यामध्ये 8 ते 9 पीसेस असतात। त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने एका वाटी बेसनमध्ये घरच्या घरी जर ढोकळा बनवून बघितला तर काय वाईट आहे। आणि जर तुम्हाला मी सांगितलेली आजची ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत ढोकळा अगदी परफेक्ट बनण्यासाठी आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। पहिलं म्हणजे आपल्याला मेजरमेंटसाठी एकच वाटी किंवा चमचा वापरायचा आहे। दुसरं म्हणजे पिठी साखर, मीठ आणि तेल फेटून घेताना आपल्याला 4 ते 5 मिनिटं कंटिन्युअसली फेटून घ्यावं लागेल। तिसरं म्हणजे ढोकळ्यामध्ये हळदीचं प्रमाण आपल्याला खूपच कमी प्रमाणात ठेवलं पाहिजे। चौथं म्हणजे ज्यावेळी आपण बेसन घेतो त्यावेळी ते बेसन आपण चाळून घ्यायचं, जेणेकरून आपला ढोकळा हा व्यवस्थित फुलेल। पाचवं म्हणजे बेसनामध्ये पाणी घालताना ते थोडं करून घालायचं, कारण बेसनाला जास्त पाणी लागत नाही। सहावं म्हणजे 10 मिनिटांसाठी आपण जे बॅटर बनवलं ते तसंच ठेवून द्यायचं। सातवं म्हणजे इनो आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे। अगोदर जर आपण इनो घातला तर तो डिॲक्टिव्ह होतो आणि इनो घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटं परत याला फेटून घ्यावं लागेल। आठवं म्हणजे आपण ज्याच्यामध्ये बॅटर ओततो ते भांडं आपल्याला टॅप करून घ्यावं लागेल। तडका देताना मोहरी ही व्यवस्थित तडतडली पाहिजे, तरच त्याचा फ्लेवर खूप छान लागेल। फुल व्हिडिओ खालील त्रिकोणावरती दिलेला आहे, त्याच्यात भरपूर साऱ्या टिप्स आहेत, नक्कीच तुम्ही तिथे